नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा, आता एक 2 दिवसापासून परत आज एक वेळेस सोशल मीडियावरती काही गोष्टी फिरत आहेत. त्यामध्ये बघा, ग्राउंडची तारीख 20 मे आहे आणि तुमचं ग्राउंड 20 मे तर चालू होईल आणि ऑगस्टपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. हे टेलिग्रामच्या ग्रुपवरती असतील, व्हॉट्सअपवरती असतील किंवा यूट्यूबवरती असेल, याविषयीचे जे अपडेट म्हणतात त्याला किंवा काही असे मॅसेज आहेत, ते मॅसेज खूप व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मुलांचे जे डिप्रेशनचं काय प्रकरण असतं बघा, ज्यांनी फॉर्म भरा त्यांचं काय नाही, पण ज्या लोकांनी फॉर्मच भरला नाही, काही कास्टच्या प्रॉब्लेम्समुळं असतील किंवा वयवाढीमुळे असतील, काही मुलांनी अजून फॉर्म भरला नाही, त्या मुलांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि ते मुलं खूप डिप्रेस होत आहेत यामुळं. कारण एकीकडे बातमी फिरते की बाबा आता 20 तारखेपासून मेच्या ग्राउंड चालू होईल. आता तर एप्रिलची 26 तारीख आहे, काही दिवसामध्ये ग्राउंड येईल. यामुळं मुलं डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत ज्यांची फॉर्म भरला नाही. आणि आतापर्यंत वयवाढीचा कुठं निर्णय आला नाही आणि ज्या मुलांनी कास्टसाठी फॉर्म ज्यांचे सबमिट झाले नाहीत मुलांचा प्रॉब्लेम आहे. मराठा कास्ट न निघाल्यामुळं मुलांचे अजून फॉर्म भरणे बाकी आहे. काही जणांच्या चलनाचा प्रॉब्लेम होता, काही जणांचे फॉर्म घेतलेच नाहीत. आता हा एक मुद्दा असा होता बघा, एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये फॉर्म भरायची तारीख असताना सुद्धा त्याच्या अगोदरच काही मुलांचे वय संपले होते. म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर त्यांचं वय होतं. म्हणजे कुणाचं 30 एप्रिल असेल, कुणाचं 20 एप्रिल असेल, 15 एप्रिल असेल, म्हणजे 15 एप्रिलच्या अगोदरचे वय मुलांचे होते. वय त्यांचे असताना सुद्धा त्यांचे फॉर्म घेतले नाहीत, त्यांचे फॉर्म इथून रिजेक्ट केलेले आहेत. मग काही असे काही प्रॉब्लेम्स होते, काही एरर होते, मेजर आणि मायनर. ह्या गोष्टीमुळं काही मुलांनी अजून फॉर्मच भरला नाही. मग ह्या मुलांना वाटलं की बाबा आता फॉर्मची तारीख संपून गेलेली आहे, एक आशा होती वयवाढीची आणि फॉर्म वाढीची, त्यावरती निर्णय काय झाला नाही. परत जास्त बातमी फिरते ग्रुपवरती की 20 तारखेपासून ग्राउंड आहे, अशा गोष्टी आहेत. बघा, एक दिवसापूर्वी एक बातमी फिरली होती की 23 तारखेला डबल फॉर्म काढणार आहेत. काढले का? नाही. कारण ते काढत असतील, हे काढणार हे असतील, पण त्याविषयी ऑफिशियल कुठली अपडेट नव्हती. पण अशाच अफवा असतात व्हॉट्सअपवर आणि तुम्ही ह्या अफवावरती विश्वास ठेवू नका. ह्या अफवा फक्त अफवा असतात. आता ही जी गोष्ट आहे 20 तारखेची, तरीही ग्राउंड तुमचं होणार नाही. तुमचं त्यावेळेस ग्राउंड शक्यच नाही होणं, कारण सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि वयवाढीसाठी 88, 89, 90 आणि 91 ह्या वर्षातील मुलांना एक शेवटची संधी आणि त्यानंतर ज्या मुलांचे अजून फॉर्म झालेले नाहीत भरून, त्याकरता एक संधी ही नक्कीच मिळणार, त्यामध्ये काही शंका नाही. आणि सर्वांना एक चान्स हा मिळून आणि एक शेवटची संधी मिळून सर्वांना परत एक वेळेस फॉर्म भरता येतील. त्यामुळे असे जे अफवा असतील ना, ह्या अफवेवरती विश्वास ठेवू नका. याविषयी ऑफिशियली जे डिपार्टमेंटकडून कुठलं पत्रक आलंय का, कुठलं पत्रक आलं नाही. अहो, कुणीही काही टाईप करताना ते टाकू देत असतं ग्रुपवरती किंवा काही जुन्या पहिल्याच्या न्यूज असतात, पण यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण 20 मे तुम्ही म्हणत आहात, 4 जूनला निकाल आहे. त्यापूर्वी ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत आणि त्या पॉसिबल झाल्याही असत्या, पण अजून जो फॉर्मचा तिढा आहे तो सुटला नाही. मुलांच्या वयाचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांचे अजून फॉर्मच सबमिट झाले नाहीत, यासाठी एक वेळेसचा चान्स हा शासन नक्कीच देईल. थोडासा उशीर होईल या गोष्टीला, कारण सध्या इलेक्शनचं माहोल चालू आहे पूर्ण भारतामध्ये आणि आपल्या जास्त खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती हा विषय महाराष्ट्रासाठीचा आहे. आणि त्यामुळं काहीतरी होऊन मागे पुढे होऊन पण याविषयी नक्कीच निर्णय पॉझिटिव्ह येईल. समजून घ्या. तुम्हाला अशा अफवा येत असतील, तुम्ही अशा अफवेला बळी पडू नका. या गोष्टी होत असतात, अफवा चालत असतात. आणि जे वयवाढीचा मुद्दा आहे, फॉर्मचा मुद्दा आहे, त्याविषयी ज्यावेळेस ऑफिशियल अपडेट येईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, आज तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. फक्त हे म्हणून बसू नका की आता जूनला होईल ग्राउंड चालू म्हणून मी आता शांत राहतो. करा फक्त उन्हाला जर जपून. उन्हाळा खूप कडक आहे, त्यामुळं जास्त करून जर सोबत पाणी ठेवत चला आणि उन्हाचं शक्यतो पळायचं टाळा. ठीक आहे, कारण जीव आहेत तर सर्व गोष्टी आहेत. नोकरी ही पुढली गोष्ट आहे. जान है तो जहान आहे. त्यामुळं पहिली काळजी आपली घ्या. आपण जगलं पाहिजे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस जी आपल्या अपडेट वयाची तुझ्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि हे जे आता जे अपडेट आहे, जी अफवा आहे, या तुम्ही अफवेवरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे.
आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या. त्यावरती आपण जे काही ऑफिशियली माहिती असते ती आपण टाकत असतो नेहमी. आणि ज्या मुलांना कोणाला पाहिजे असेल की कोर्टचं जे स्टेटमेंट काय आहे ते मला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि सांगा की सर मला ती कोर्टची कॉपी पाठवा, तुम्हाला ती कॉपी मिळून जाईल.